माझं नाव स्वाती. माझी आई मी लहान असतानाच मला सोडून गेली. पण मी माझ्या बाबासोबत आणि माझ्या मोठ्या भावासोबत राहते. माझ्या आईच्या निधनानंतर माझ्या बाबांना सगळ्यांनी सल्ला दिला की तू दुसरं लग्न कर. पण माझ्या बाबांनी ते केलं नाही. त्यांनी फक्त आमच्यामुळे लग्न केलं नाही. त्यांना वाटलं दुसरी बाई जर घरात आली तर ती माझ्या मुलांना जीव लावणार नाही. फक्त या गोष्टीचा विचार करूनच माझ्या बाबांनी दुसरं लग्न केलं नाही. तसं तर आमच्या घरची परिस्थिती चांगलीच होती. माझे बाबा नोकरीला होते. मी चांगल्या कॉलेजमध्ये शिकत होते आणि माझा दादासुद्धा पोलीस भरतीची तयारी करत होता. आमचं घर 3 मजली होतं. आमच्या सगळ्यांच्या रूमा सेपरेट होत्या. सगळ्यात खाली बाबांची खोली होती, मध्यभागी माझी होती आणि सगळ्यात वर माझ्या भावाची खोली होती. पण अजून एक खोली होती जी आम्हाला भाड्याने द्यायची होती. आर्थिक अडचण आम्हाला नव्हती, पण माझ्या बाबांनाच वाटलं ते घराच्या बाहेर असतात आणि माझा दादा सुद्धा शक्यतो बाहेरच असतो. घरात मी एकटीच असते. एखाद्या फॅमिलीला जर घर भाड्याने दिलं तर घराकडे सुद्धा लक्ष राहील आणि त्यांना वाटलं त्यांच्या मुलीकडे पण लक्ष राहील, म्हणून आम्ही एखादा भाडेकरू शोधत होतो. म्हणूनच घराच्या बाहेर आम्ही तसा बोर्ड लावला की रूम भाड्याने देणे आहे म्हणून. पुढच्या 8 दिवसातच तिथे एक जोडपं आले. वयस्कर होते दोघे. त्यांना रूमची गरज होती आणि आम्ही भाडं पण जास्त ठेवलं नव्हतं, फक्त 5,000 रुपये दरमहा. ते दोघे सुद्धा खूप गरीब वाटत होते आणि म्हणूनच आम्ही 2,000 कमी करून 3,000 मध्येच त्यांना रूम द्यायची ठरवली आणि मग ते तयार झाले. पण पुढे असं काहीतरी होणार होतं याचा बाबांना आणि मला अजिबातच अंदाज नव्हता. त्या दोघांना मी त्यांची रूम दाखवायला वर घेऊन गेले. त्यांना ती रूम सुद्धा खूप आवडली होती. खरं तर त्यांनी त्यांच्यासोबत त्यांचं जास्त सामान आणलं नव्हतं. ते म्हणत होते आम्ही इथेच एखाद्या मार्केटमध्ये जाऊन आम्हाला लागणाऱ्या वस्तू आम्ही घेऊन येऊ, म्हणजे आम्हाला इथलं माहिती सुद्धा होईल आणि इथल्या गोष्टीं पण लक्षात येतील. असं सगळं ते माझ्याशी बोलत होते. तेवढ्यातच मी त्यांना म्हटलं मी तुम्हाला काका आणि काकू म्हटलं तर चालेल का? तर ते म्हणाले हो ताई. मी सुद्धा म्हणाले तुम्ही मला ताई म्हणू नका. माझं नाव स्वाती आहे आणि मला स्वातीच म्हणत जा. मी तुमच्यापेक्षा लहान आहे आणि तुमच्या मुलीसारखीच आहे. तेव्हा आमच्यामध्ये बऱ्याच गप्पा गोष्टी झाल्या. तेवढ्यातच मी त्यांची विचारपूस करायला सुरुवात केली. मी त्यांना विचारलं तुम्ही फक्त दोघेच आहात की अजून कोणी आहे तुमच्या परिवारामध्ये? तेव्हा ते म्हणाले आमचा मुलगा आहे ना, पण तो इथे नाही, परदेशामध्ये राहतो. त्याचं लग्न सुद्धा झालं आहे. तो तिकडे नोकरी करतो, पण त्याला इथे आमच्यासोबत राहू वाटत नाही. आम्ही सुद्धा हट्ट करत नाही की तू आमच्यासोबत राहा म्हणून. तो खुश आहे तर आम्ही पण खुश आहोत. ते काका तर माझ्याशी तसं बोलत होते, पण त्या दोघांच्याही डोळ्यात पाणी आलं होतं. मला समजलं होतं की खरंच त्यांच्या मुलाला त्यांच्यासोबत राहू वाटत नाही. मी विचार केला मी तर या गोष्टीमध्ये काहीच करू शकत नव्हते. तो त्यांचा फॅमिली मॅटर आहे. त्यानंतर मी माझ्या रूममध्ये खाली आले. दुसऱ्या दिवशी आमची कामवाली बाई आली नव्हती, म्हणून मी तिला कॉल केला, पण तिने माझा कॉल उचलला नाही. उलट थोड्या वेळानेच तिचाच मला कॉल आला आणि ती म्हणाली स्वातीताई आता महिनाभर तरी मी येणार नाही, कारण माझी सून बाळंतीण झाली आहे आणि त्यामुळेच मी काही येऊ शकणार नाही. तुम्ही कोणाला तरी तात्पुरतं कामावर ठेवा. मी हे सगळं जाऊन माझ्या बाबांना सांगितलं. तेव्हा मी विचारच करत होतो आता पुढे काय करायचं. तेवढ्यातच आमची जी नवीन भाडेकरू होती त्या काकू आल्या आणि म्हणाल्या तुम्ही आम्हाला राहायला रूम दिली त्याबद्दल तुमचे खूप आभार, पण तसंच तुमच्याच घरात मला जर स्वयंपाकाचं काम दिलं तर खूप बरं होईल. कदाचित तिने आमचं बोलणं ऐकलं होतं आणि म्हणूनच ती आमच्याकडे काम मागत होती. आम्ही पण विचार केला आता इतक्या सहजासहजी आणि इतक्या लवकर स्वयंपाकासाठी बाई मिळणं कठीण आहे, म्हणून आम्ही त्या काकूंना ती ऑफर दिली. त्यांना सांगितलं ठीक आहे, आजपासून तुम्हीच आमचा स्वयंपाक बनवत जा. त्या काकू खूप जास्त खुश होत्या, कारण त्यांना आमच्या घरामध्येच स्वयंपाक बनवायचं काम मिळालं होतं. हे जाऊन त्यांनी त्यांच्या मिस्टरांना म्हणजेच त्या काकांना सुद्धा सांगितलं. ते दोघे मला येऊन भेटले आणि मला म्हणू लागले खरंच तुमचे खूप जास्त आभार. आम्हाला तुमच्या घरामध्ये जागा दिली, तुमची रूम भाड्याने दिली आणि आता माझ्या बायकोला सुद्धा तुम्ही काम दिलं. मी म्हटलं यात माझे काहीच आभार मानू नका, हे तर माझ्या बाबांमुळेच झालं आहे. आता रोजच्याप्रमाणे त्या काकू आमच्या इथे 2 वेळचा स्वयंपाक बनवून जात होत्या, सकाळी आणि संध्याकाळी. म्हणजेच खाली स्वयंपाक बनवायच्या आणि मग त्या त्यांच्या रूममध्ये जात होत्या. उलट आमच्याकडे ज्या आधी स्वयंपाक बनवायच्या त्यांच्यापेक्षा सुद्धा उत्तम स्वयंपाक या काकू बनवत होत्या.
दुसऱ्या दिवशी मी मुद्दामूनच त्यांच्या खोलीत वर गेले. मला त्यांच्याशी गप्पा मारायच्या होत्या. पण मी जेव्हा खोलीत गेले तेव्हा ते दोघे सुद्धा खोलीत नव्हते. कदाचित कुठेतरी बाहेर गेले असतील असं समजून मीच परत खाली आले. मी माझ्या रूममध्ये जाऊन बसले होते तेवढ्यातच घराची बेल वाजली. मी दार उघडायला गेले तर ते दोघे माझ्या समोरच होते. मी कधी विचारत नाही की तुम्ही असे कुठे गेला होतात, पण त्या दिवशी मी त्यांना विचारलं, तुम्ही नक्की कुठे गेला होतात? कदाचित मी असं विचारलेलं त्यांना आवडलं नव्हतं, पण तरीसुद्धा त्या काकांनी एक स्माईल करून सांगितलं, आम्ही इथेच भाजीपाला आणायला गेलो होतो. मला पालेभाज्या खायला आवडतात म्हणून इथेच दोघं जवळच्या मंडईमध्ये गेलो होतो. घरात सुद्धा बसून कंटाळा आला होता. ते काका जेव्हा माझ्याशी बोलत होते तेव्हा त्या काकू खूपच घाबरलेल्या वाटत होत्या. म्हणजे त्यांच्यामध्ये काहीतरी झालं होतं, पण काय ते मला माहीत नाही. आणि एवढं बोलून ते काकूंना घेऊन वर त्यांच्या खोलीत गेले. मी सुद्धा माझ्या रूममध्ये येऊन बसले. दुसऱ्या दिवशी त्या काकू किचनमध्ये सकाळी स्वयंपाक करत असताना मीच त्यांना विचारलं, काकू, काल तुम्ही मला जरा घाबरल्यासारख्या वाटल्या. नक्की काय झालं होतं बरं? सांगा मला. मी तुमच्या मुलीसारखीच आहे ना? सांगा मग मला. त्यांनी मला अशीच उडवाउडवीची उत्तरे दिली, पण नक्की काय झालं होतं हे त्यांनी मला सांगितलंच नाही. मग मी सुद्धा विचार केला, जाऊ द्या, त्यांना जर सांगायचंच नसेल तर आपण बळजबरी कशाला करायची आहे. असा विचार करून मी नाश्ता केला आणि कॉलेजला जायला निघाले. रात्री घरी आल्यावर मला समजलं माझे बाबा 2 दिवस घरी येणार नाहीत आणि माझा दादा सुद्धा त्याच्या मित्राच्या लग्नाला पुण्याला कुठेतरी गेला होता. आणि आता घरात फक्त काका काकू आणि मी, आम्ही तिघेच जण होतो. मी घरी आल्यावर काकूंनी स्वयंपाक अगोदरच करून ठेवला होता. मग मी डायरेक्ट किचनमध्ये गेले आणि माझं ताट वाढून आणलं आणि जेवण करून झोपायला जाणार तेवढ्यातच माझ्या रूमचं दार वाजलं. मी उघडायला गेले तर ते समोर काका होते. त्यांना खरं तर माझ्या बाबांकडे काही काम होतं, पण मी त्यांना सांगितलं, बाबा 2 दिवस घरी येणार नाहीत असं सांगितल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच स्माईल आली होती आणि मला ते जरा वेगळंच वाटत होतं. मी त्यांच्याशी तसं बोलून झाल्यावर बेडवर येऊन झोपी गेले आणि मला एवढी गाढ झोप लागली, सकाळचे 10 वाजलेले सुद्धा मला कळाले नाही आणि मी तोपर्यंत झोपूनच होते. 10च्या नंतर मला झोपेतून जाग आली आणि तेवढ्यातच घराची बेल वाजत होती. मी विचार केला, काका काकू तर घरात आहेत आणि दादा बाबा पण बाहेर आहेत, मग बेल कोण वाजवत असेल? असा विचार करूनच मी उठले आणि दार उघडायला गेले तर बघते तर काय, घरातल्या वस्तू सगळ्या इकडे तिकडे पडल्या होत्या. सामान अस्ताव्यस्त झालं होतं आणि आमचे जे कपाट होतं ते सुद्धा उघडं होतं. सगळं बघून तर माझ्या डोक्यात एकच विचार आला, नक्कीच घरामध्ये चोरी झाली आहे. आणि हा विचार करतच मी दार उघडलं. दार उघडताच माझ्यासमोर माझा दादा उभा होता. मी त्याला विचारलं, तू तर लग्नाला गेला होतास ना? तो मला म्हणाला, लग्न कॅन्सल झालं कारण की माझ्या मित्राचं ज्या मुलीसोबत लग्न होणार होतं तिच्या आईचा ॲक्सिडेंट झाला आणि म्हणूनच लग्न कॅन्सल झालं, म्हणून मी वापस आलो आहे. हे सगळं बोलत असतानाच त्याची नजर घरामध्ये असलेल्या अस्तव्यस्त वस्तूंकडे पडली आणि तो म्हणाला, हे सगळं काय प्रकार आहे? मी त्याला बोलले, तुझ्यासमोर मला पण आत्ताच हे कळतंय. मी आत्ताच झोपेतून उठले आहे आणि मला एवढी गाढ झोप लागली होती. एवढी झोप मला कधीच लागत नाही, पण मी रात्री जेवण करून झोपले तर मी डायरेक्ट आत्ताच तुझी बेल वाजल्यावरच उठले आहे. माझा दादा मला म्हणाला, वर जाऊन काका आणि काकूंना बोलवून आण, कदाचित त्यांना माहिती असेल. मी वर गेले तर ते दोघे सुद्धा रूममध्ये नव्हते. आता तर आमच्या डोक्यामध्ये वेगळेच विचार येऊ लागले. घरात अशा गोष्टी घडल्या आहेत आणि हे दोघं पण घरात नाहीत. नक्की काय प्रकार आहे हा? आता तर आम्हाला संशय येऊ लागला की आपल्या घराची जी चोरी झाली आहे ती याच दोघांनी केली असेल, कारण की घरातल्या बारीक सारीक गोष्टी फक्त यांनाच माहीत पडल्या होत्या आणि अशा गोष्टी झाल्यानंतर सुद्धा ते घरात पण नाहीत. त्यामुळे आता तर आमचा संशय आणखीनच बळकट झाला होता. या सगळ्या गोष्टींचा शोध घेण्यासाठी आम्ही आमच्या घरातल्या CCTV कॅमेऱ्यात पाहायचं ठरवलं आणि ते पाहिल्यावर तर आमच्या दोघांच्याही पायाखालची जमीनच सरकली होती. त्या व्हिडिओमध्ये सरळ सरळ दिसत होतं की ते काका काकू, ज्यांना इतक्या दिवसांपासून आम्ही साधी सरळ माणसं समजत होतो, ज्यांना आम्ही आमच्या घरामध्ये राहायला जागा दिली, त्या काकूंना स्वयंपाकाचं काम दिलं, त्यांनीच आज आम्हाला दगा दिला होता. होय, कारण त्यांनीच आमच्या घरात चोरी केली होती. आमचे पैसे, आमचे दागिने चोरले होते
त्या व्हिडिओमध्ये ते दोघं सुद्धा एकदम स्पष्ट दिसत होते. मला एवढी गाढ झोप यामुळे लागली होती कारण त्या काकूंनी माझ्या जेवणामध्ये गुंगीचं औषध टाकलं होतं, जेणेकरून बाकीच्या गोष्टी करायला त्यांना सोपं जाईल. असो, तो व्हिडिओ घेऊन आम्ही पोलिसांकडे गेलो आणि त्यांच्याकडे तक्रार केली की आमच्या घरामध्ये चोरी झाली आहे म्हणून. 15 दिवसाच्या आतच त्यांनी त्या दोघांना शोधून काढलं. त्या दिवशी नंतर आम्हा सगळ्यांना एक शिकवण मिळाली की कधीही अनोळखी व्यक्तींवर लगेचच विश्वास ठेवायचा नाही, जेणेकरून अशी फसवणूक होते. तर मित्रांनो, या कथेमधून तुम्हाला ही शिकवण नक्कीच मिळाली असेल. तर आजची कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच एका छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.